ठेवला असता जरा वेळ, पण मला त्याचं वजच झेपाना. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेशिवाय अगदी आपण सर्वजण कीर्तनाला आलो आणि अगदी कीर्तन संपेपर्यंत सर्वजण जाग राहून कीर्तन ऐकणार अशी ज्याची विशेष कृपा असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अगदी याच सप्ताहातील 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य जर आज कुणामुळे प्राप्त झालं असेल तर आदरणीय हरिभक्त परायण अगदी महाराष्ट्रामध्ये जेवढे काही नामांकित कीर्तनकार मंडळी असतील, बरं का, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही नामांकित कीर्तनकार मंडळी असतील या सर्व मंडळींवरती जे स्वतःहून प्रेम करतात आणि सर्वांचं प्रेम अगदी ज्यांच्यावरती असतं, कोणत्याही महाराजांना फोन करू द्या पण अगदी तोंड भरूनच कौतुक करणार, बोलणार, अतिशय प्रेमानं बोलणार अशी असणारे वारकरी संप्रदायामधील आपल्याच गावचं एक भूषण आमचे वाघमारे महाराज असतील. सर्वप्रथम त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. त्यांच्यामुळे कार्यक्रमाला येण्याचा योग आला किंवा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आणि या पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये आज कीर्तनासाठी गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण आमचे महादेव महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्त परायण सोपान गुरुजी असतील, हरिभक्त परायण गणेश महाराज, उद्धव महाराज, त्याचबरोबर आमचे पांडुरंग गुरुजी असतील, बंडू तात्या, प्रसाद महाराज, अशोक महाराज, माऊली महाराज. नावं घ्यावं लागतात, नाही घेतले तर उद्या ते येतील माझ्याकडं. सर्वच आमचे विनेकरी बाबा माऊली महाराज असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये अगदी अतिशय सुंदर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनकार स्वतःच्या वाणीतून भगवान पांडुरंग परमात्म्याला आळवतात, पण अतिशय सुंदर मृदंग वाजवण्याचं काम करत आहेत आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज असतील. समयाशी सादर व्हावे असं वादन दादा, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतःकरणापर्यंत माझा जशाचा तसा आवाज पोहोचण्याचं काम जे करत आहेत आदरणीय हरिभक्त परायण साऊंड सिस्टीम आले दादा. हरिभक्त परायण असो किंवा नसो पण 7 दिवस अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला आहे. पण लक्षामध्ये घ्या, याच पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये जसे की जगद्गुरु तुकोबाराय, तसेच संत नामदेव महाराज, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहेत. म्हणून याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जे ते हरिजनाचा जन्म घेती, जे ते हरिजनाचा जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा
परम धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलेली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. अधिकार कसा? ज्ञानदेवे रचिला पाया उभा दिले देवालया. नामातयाचा किंकर जैन केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. बहिणी मने फडकविती ध्वजा निरूपण केले ओजा. ऐका, वारकरी संप्रदायाचं कुणी पाया झाले, कुणी खांब झाले, तर कुणी कळस झाले. जसा वारकरी संप्रदायाची इमारत आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटाही आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. प्रत्येक संतालाही भगवंताची प्राप्ती झाली, जीवनाचं कल्याण झालं. पण प्रत्येक संतांना भगवंताची पांडुरंगाची प्राप्ती करून घेण्याच्या अगोदर आपोआपल्या पद्धतीने भगवंताची भक्ती केली आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, की जसे की वारकरी संप्रदायाची इमारत आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवट आहे. आता मला सांगा, आपल्यामधलं उदाहरण, माणूस दिसायला कितीही काळा असू द्या, बरं का, माणूस दिसायला कितीही काळा असू द्या, सावळा असू द्या, पण माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा असतो तेवढा माणूस दिसायला. तुम्ही बोलत नाहीत का? जाऊ का मी घरी? करा, माझ्यावर राग तर नाही ना कशाचा? तो राग इथं नका काढू, नंतर काढा कीर्तन संपल्यावर. माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही माझ्या नाकाकडे पाहू नका. माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला सुंदर. जसं माणसाच्या मुखवाट्यावरती डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा आहे. आणि याच वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यातील डोळे म्हणजे माऊली ज्ञानोबराय झाले, की ज्यांच्यासाठी म्हटलं जातं विश्वाची माऊली, ज्यांना म्हटलं जातं ज्यांनी विश्वाला ज्ञान दान करण्याचं कार्य केलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे, किंवा त्या माऊली ज्ञानोबरायांसाठी म्हटलं जातं ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर. ते माऊली ज्ञानोबरायांना म्हटलं जातं वारकरी संप्रदायाचे डोळे. आणि वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजेच नामदेव महाराज झाले, की ज्या वाणीनं कीर्तन करावं आणि त्याच कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. वारकरी संप्रदायाच्या वाणीची ताकदच अशी होती, जगाच्या मालकाने कीर्तनामध्ये नाचावयात अजिबात नवल नाही. कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर केव्हा गळून पडला याचंही भान जगाच्या मालकाला राहिलं नाही. पण वारकरी संप्रदायाच्या वाणीची ताकदच अशी, जगाच्या मालकाने कीर्तनामध्ये नाचावयात अजिबात नवल नाही. कीर्तनामध्ये नाचता नाचता पितांबर गळून पडावा यातही नवल नाही. तर कीर्तन ऐकण्यासाठी फिरविले देऊळा जगमाजी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देवा हाती दूध प्याला. ही वारकरी संप्रदायाच्या वाणीची ताकद. आणि वारकरी संप्रदायाचे कान म्हणजेच श्रीमंत संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज झाले, की ज्यांच्या जीवनामध्ये
त्रिवेणी संगम पाहायला मिळत होता, जे की श्रीमंतही होते. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी सकल संता माझी वाचा आणि स्वामी एकनाथ माझा. वारकरी संप्रदायाचे कान नाथ महाराज झाले, पण त्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम होता. श्रीमंत, संत आणि शांत. नाथ महाराजांची एवढी श्रीमंती होती की एकनाथ महाराजांच्या घरी देवारातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. याही पुढे जाऊन सांगू. एकनाथ महाराजांची श्रीमंती अशी, एकनाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, किंवा द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उघडवणी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडीने. 36 वर्ष जगाच्या मालकानं ज्यांच्या घरी राबावं, कावडीनं पाणी व्हावं, एवढी श्रीमंती नाथ महाराजांची. याही पुढे जाऊन सांगू. एकनाथ महाराजांची अशी श्रीमंती होती. एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणीही लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरणही केलं, एकनाथी भागवतही लिहिलं. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कळावं, समजावं यासाठी नाथ महाराजांनी निर्मिती केली ती भारुडाची. नाथ महाराज म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला कीर्तनाला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता.